Okay, shall we continue? Yes, sir. Okay, so whatever the things we have done till now, I have written it. So we are considering the free body diagram of joint C. Then we have to use two conditions of equilibrium. Okay, so at the moment FCD and FCE, both of them are inclined forces. CD आणि CE हे दोघे inclined forces आहेत. त्यामुळे त्यांचे कंपोनेंट हे समेशन fx मध्ये पण येतील, समेशन fy मध्ये पण येतील. बरोबर आहे? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. हा, आवाज येतोय ना? Yes, sir. Okay, next lecture will be M1, that is announcement for you. मॅथमॅटिक्सचे लेक्चर असेल याच्यानंतर. सर्वांचं लक्ष आहे समोर पहा प्लीज. शॅल वी डिस्कस? Yes, sir. ओके. या केसमध्ये बघा, फर्स्ट टाइम आपण असा सिनारिओ ऑब्झर्व करतो की ज्याच्यामध्ये 40 किलोन्यूटन हा नोन फोर्स आहे. FCB किंवा FBC हा नोन फोर्स आहे. ऍज पर द मेथड आपण त्याला सध्या अवे फ्रॉम द जॉईंट अज्युम करतोय, त्याच्यात नेचर माहिती असलं तरी. ठीक आहे. आणि राहिलेले जे दोन फोर्सेस आहेत, कोणकोणते नाव सांगा त्याची? Which are the remaining two forces? FCD. FCE, FCD. बरोबर आहे. पूर्वी काय असायचं, या दोन अननोन पैकी एखादा फोर्स हॉरिझॉन्टल असायचा, बरोबर आहे का? पण आता काय झालंय, हे दोन्ही फोर्सेस इन्क्लाइंड आहेत. म्हणून काय होणार आहे, दोन्ही फोर्सेसचे कंपाऊंड, मग आपण गडबडीत असल्यामुळे एवढं डेप्थ मध्ये बोलता आलं नाही मला, आता शांतपणे बोलूया. FCD, FCE दोन्ही फोर्सेस इन्क्लाइंड आहेत, त्यामुळे त्यांना हॉरिझॉन्टल कंपोनेंट पण असतील आणि व्हर्टिकल पण कंपोनेंट असतील. याचाच अर्थ काय होणार आहे, समेशन Fx इक्वल टू 0 ज्यावेळी तुम्ही कंडिशन वापरता तर ह्या दोघाही अननोन फोर्सचे कंपोनेंट असतील, आणि समेशन Fy इक्वल टू 0 ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी सुद्धा ह्या दोन्ही फोर्स अननोन फोर्सेसचे कंपोनेंट असतील. येस ऑर नो? Yes, sir. म्हणजेच आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळतात जे आपण मगाशी लिहिले होते. तर Fx इक्वल टू 0 ही कंडिशन वापरल्यानंतर कोणतं सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं होतं सांगा? लिहिलं मगाचं? Yes, sir. 0.5 minus 0.5 FC प्लस 0.5 ना? प्लस 0.5 आधी होतं ना? का मायनस 0.5 आधी होतं? minus 0.5 मायनस Minus 0.5 FCE into FCE plus प्लस 0.5 हे प्लस आहे ना, इंटू FCD ना, पॉझिटिव्ह कंपोनेंट FCD, आणि सगळे कॉन्स्टंट इव्हॅल्युएट करून आपण राईट हँड साइडला नेलं. त्याचा आन्सर किती होता? 70 होतं काय? किती होतं? -57. -57.725. 725. ओके, दिस वॉज इक्वेशन 1. मला वाटतं हे प्रॉब्लेम जे आहे त्याला 2 लेक्चर सलग लागतात का नाही, एका लेक्चर मध्ये कम्प्लीट करणं अवघड आहे. ओके, दिस इज इक्वेशन 1. देन नेक्स्ट कंडिशन आपण कुठली घेणार आहोत? समेशन Fy ना. Yes. कन्सिडर समेशन Fy इक्वल टू 0 at point C. बरोबर आहे. पुटिंग द व्हॅल्यूज, हे तुमच्याकडे लिहिलेलं आहे त्यामुळे मी काय परत लिहित नाही, तर वेळ परत जाईल आपला, बरोबर का? पुटिंग द व्हॅल्यूज वी गेट द इक्वेशन कोणतं इक्वेशन मला सांगा? समेशन Fy इक्वल टू 0 हे ठेवल्यानंतर काय मिळालं? 40 plus FCE नाही, into अननोन लेफ्ट हँड साइडला आणि कॉन्स्टंट राईट हँड साइडला, ह्या फॉर्मॅट मध्ये मिळालं. फायनल सांगा की इक्वेशन 2 म्हटलं minus 0.66. मायनस 0.66 866 आहे sir.
866 ओके FCE FCE ओके minus पुन्हा मायनस त्याला मायनस 1 मल्टिप्लाय केलं होतं ना आपण नंतर काहीतरी प्लस येते तिथे. plus हा ते फायनल झालं 0.866 FCE प्लस 0.866 नाही FCD चा मल्टिप्लायर पाहिजे आपल्याला तोच आहे सेमच आहे का तेच आहे सर शुअर नक्की का हा सर Yes. बघा नाही तर सगळं लिहून झाल्यानंतर परत खोडावं लागायचं कारण मगाच लिहिलं मी तुम्हाला माहिती आहे ते लेक्चर मध्येच राहतं ते पीपीटी वरती स्टोअर राहत नाही त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते मी अज्युम करून पुढे चाललोय हा. बघा सर्वांनी एन्श्योर करा 0.866 दोघांचा मल्टिप्लाय आहे इंटू First term. CD FCD पाहिजे ना इथं FCE FCD दोघांचा मल्टिप्लायर हा इक्वल टू 40 प्लस 40 ना मायनस 40. मायनस 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं ते सांगा मायनस 40 होतं ना मायनस शुअर Yes, sir. लॉक किया जाए ठीक है नाउ हैव यू अंडरस्टूड द प्रेजेंट सिचुएशन बघा पुन्हा एकदा सांगतो FCE FCD both of them are inclined forces hence they will have component along x axis and y axis means both the unknown will be present in the condition summation fx equal to 0 and summation fy equal to 0 in other words we are getting two simultaneous equations okay आता ही इक्वेशन सॉल्व करा कशी सॉल्व करायची हो का केलं तुम्ही हॅलो नो सर हा मग कशी करायचं सॉल्व सांगा ना तर FCE ही जी फर्स्ट टर्म आहे बरोबर आहे का कुठलं तर एका इक्वेशनला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा कितीने मल्टिप्लाय करायला लागेल सर 1.732 न मल्टिप्लाय केलं तर 0.5 ला हा पहिल्या इक्वेशनला 1 पॉईंट कितीने मल्टिप्लाय करायला हो का 0.5 ला जस्ट अ मिनिट मला कंप्लीट करू द्या मग तुम्ही सांगा 0.5 हा जो मल्टिप्लायर आहे त्याला तुम्हाला 0.866 न मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे आता कॉन्स्टंट जो लागणार आहे तो कॅल्क्युलेट करू सांगा 0.866 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 1.7 येणार बरोबर आहे 86 70 1.73 वगैरे काय येईल बरोबर आहे ना 1.732 हा राईट डाउन मल्टिप्लाय इक्वेशन 1 बरोबर ना हा 1.732 बाय एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा 1.732 and then add equations 1 and 2 ऍड कशामुळे करावं लागतील हो तर FCE आपल्याला इलिमिनेट करायचा आहे वरचा जो 0.5 आहे मायनस बरोबर आहे ना त्याला 1.7 न मल्टिप्लाय केल्यावर तो मायनस 0.866 होईल येस ऑर नो यस सर हा मला इथं देन इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करतो आपण बिकम्स रिप्रेझेंटेशन तुम्हाला पाहिजे तसं करा हे काय एक्झॅक्टली असंच वर्डिंग असावं असं कंपल्सरी नाही फक्त व्हॅल्यू मिळवणं कंपल्सरी आहे मायनस 0.866 इंटू FCE प्लस पुन्हा ते जाणार 0.866 इंटू F आता कुठला CD FCD is equal to -57 ला 1.7 ने मल्टिप्लाय करा 1.733 काय आहे ते
minus minus 69. 99.79. एकाने सांगा प्लीज. 69.44. मायनस 69.44. ठीक आहे. विल कॉल दिस ॲज इक्वेशन 3 म्हणायचं का? आणि इक्वेशन 3 मध्ये काय करायचं आपल्याला? इक्वेशन 2 ऍड करायचं, बरोबर का? त्यामुळे इक्वेशन 2 लिहा ऍज इट इज इथं. इक्वेशन 2 काय? 0.866. हे मी सारखं शिकवणार नाही, एकदाच तुम्हाला जमलं पाहिजे. सर हा, -69.44 नाही येत, हा सर. 99.97 येते. 97. राईट हँड साइडला 1.732 ने मल्टिप्लाय केलं किती येतं? 99.97. मायनस किती? 99.97. चेक करा सर्वांनी. 99.97 इज दॅट करेक्ट? साधारण ते 60 आहे आणि त्याला 1.2 न 102 पेक्षा काहीतरी कमी यायला पाहिजे. 70 असेल दुप्पट असेल, बरोबर? 99 इज करेक्ट. दिस विल बी इक्वेशन 3. थोडस कॉन्सन्ट्रेशन ठेवा कॅल्क्युलेशन मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे जे काय आपण लिहितोय त्याच्यामध्ये राईट टाइमला इरेज करावं लागेल. दिसतंय ओव्हरलॅप झालं ना. इक्वेशन 1 बिकम्स, पुन्हा एकदा लिहूया. इक्वेशन 1 ला 1.732 न मल्टिप्लाय केलं किती झालं? मायनस 0.866, बरोबर ना? इंटू FCE प्लस 0.866 इंटू सेकंड टर्म FCD इज इक्वल टू मायनस किती? 97 ना? 99.97. 99.97. That will be equation number 3. आता याच्यामध्ये काय करायचं? आपलं इक्वेशन 1 ऍड करायचं, बरोबर आहे का? इक्वेशन 2 ऍड करायचं, सॉरी. इक्वेशन 2 ला 0.866 इंटू FCE हे प्लस आहे. दोन्ही टर्म इक्वेशन 2 मधल्या पॉझिटिव्ह आहेत. प्लस 0.866 इंटू FCD ना इज इक्वल टू मायनस 40. .00 फार तर लिहू म्हणजे जरा दिसेल, बरं दिसेल. दिस वॉज इक्वेशन 2. आवाज ऐकू येतो का बॅकग्राऊंड मध्ये? काय Ambulance. So you should know in which condition I am delivering the lectures. सारखं काहीतरी चाललेलं असतंय. कोणतरी आसपासच्या एरियात सिरियस होतोय, अँब्युलन्स घेऊन जाते, बरोबर ना? आणि लेक्चर घेऊन परत मी बाहेर फिरतो. ठीक आहे, सोडून द्या. तो न संपणारा विषय, तो का अजून 2 महिने तर चालू राहील कमीत कमी. ज्या विषयावरती सगळं जग बोलतं त्याच्यावर आपण बोलायला नको. ठीक आहे. फर्स्ट बघा, दोन्ही इक्वेशन मधले जे फर्स्ट टर्म आहे इक्वल अँड अपोजिट आहे. 0.866 FCE ते कॅन्सल झाली. 0 लिहितो फार तर, बरोबर आहे. प्लस FCD जे आहे त्यांचं ऍडिशन होईल. 0.866 1.7 किती? 732. हा, ते आहे ते डबलच झालं. इंटू FCD इज इक्वल टू, दोन्ही टर्म आता राईट हँड साइडला निगेटिव्ह आहेत, 139.97 मायनस, बरोबर ना?
It's 130. Minus 139. 0.97. And this will give you the value of FCD. Minus 80.814. 8.81. Minus 80.81. 40. Units kilonewton आहेत ना? Yes. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. Put in equation 1. 34.61. अननोन त्याच्यामधला आहे FCD. बरोबर आहे? हे तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी सगळं सबस्टिट्यूशन दाखवत नाही कारण अजून आपल्याला टेबल तयार करणं पण बराच वेळ लागणार आहे. You get the unknown. मी लिहितो असं कॉपी पेस्ट करू नका. तुम्ही ऍक्च्युअल सबस्टिट्यूशन करा. ठीक आहे? FCD राहिला का नाही? What is its value? FCE, sir. FCE. Okay, FCE is the unknown, correct? Its value comes 34.63. positive, na? Huh. 34.63 kilonewton. Okay, positive वाला म्हणजे हा कुठला फोर्स झाला? Tensile. Tensile, correct. Tensile. FCD हा पण कसा झाला? Compressive. Compressive. FCD कसा आहे? Compressive. Compressive. That is also negative. Okay, any doubt till now? No, sir. बघा गरज पडली तर स्नॅपशॉट घ्यायचा म्हणजे राहणार नाही टाइप केलेलं. घेतला स्नॅपशॉट? Yes, sir. Okay, shall we continue? Yes, sir. आता कोणता जॉईंट अनालिसिसला घ्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. इफ यू टेक बघा सी च्या शेजारचा जॉईंट घ्यायचा. हे तर लक्षात आलं सर्वांच्या, जो जॉईंट अनालिसिस केला त्याच्या शेजारचा जॉईंट घ्यावा लागेल. म्हणजे आताच्या अनालिसिस मधला कमीत कमी एक फोर्स आपल्याला उपयोगी पडेल. बरोबर आहे? तर आता सीई पण मिळालं आपल्याला, सीडी पण मिळालंय. इज दॅट करेक्ट? Yes, sir. ठीक आहे. मग जर समजा आपण ई घेतला तर अननोन कुठला राहिला? फक्त ईडी एवढा एकच राहिला. बरोबर ना? Yes, sir. आणि जर समजा तुम्ही डी घेतला तर अननोन तेवढा एकच फोर्स आहे. हाँ, sir. बाकी सगळे नोन आहेत. कुठलं एक जॉईंट घ्या. आयदर टेक ई और डी. कोणता घ्या सांगा? D. ठीक आहे. ओके, राईट डाऊन. कन्सिडर जॉईंट डी. ड्रॉ इट्स फ्री बॉडी डायग्राम. ई घेतला तरी चालतो. लक्षात आलं सर्वांच्या? कारण अननोन दोघांच्या दृष्टीने आता एकच राहिलेला आहे. डी टू ई या मेंबर मधला जो फोर्स आहे तो अननोन आहे. लक्षात आलं ना? बाकी सगळे नोन आहेत. Yes, sir. ओके. शेवटी कसं असतं, जो फ्री टाइम आहे त्याचा इफेक्ट वेगळाच असतो. बरोबर ना? मग अशा आपण ओढून ताणून सरांची 15 मिनिटं खाल्ली का नाही कडते सरांची पण ते काय पचले नाहीत. बरोबर आहे की नाही? शेवटी राईट टाइम राईट प्लेस. बरोबर आहे ना? ह्या गोष्टी कशासाठी केल्यात? चांगला इफेक्ट येण्यासाठी. बरोबर ना? कन्सिडर जॉईंट डी ठरलं ना? हाँ, sir. डी ठरलं. हाँ. ड्रॉ काय असतं ते 10 मिनिटात संपवा, 5 मिनिटात संपवा. ह्या प्रेशर मध्ये इफेक्टिव्हनेस येत नाही. बरोबर आहे की नाही? फ्री बॉडी डायग्राम काढूया आपण डी ची. आर यू ट्राइंग द फ्री बॉडी डायग्राम? Yes, sir. Okay, then I'll wait for some time.
आणि थोडासा परिणाम जो असतो तो सवयीचा होतो नाही. आता पण आपल्याला गडबड करायची कधीच सवय नाही. एकदम व्यवस्थित शांतपणे. त्यामुळे 10 मिनिटात संपूर्ण. इट वॉज अ रॉंग डिसिजन. Okay, shall I draw the free body diagram now? Yes, sir. For which joint? D. So for joint D, we know that C to D force, even if it is known, okay, for the analysis purpose, we have to consider it to be tensile away from the joint. बरोबर आहे? Yes, sir. कॅल्क्युलेशन मध्ये CD हा फोर्स कसा आला होता? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Negative. Negative. निगेटिव्ह आला होता. तरी सुद्धा आपण काय करतोय? नीट ऐकून घ्या. लक्ष आहे सर्वांचं? CD हा फोर्सची व्हॅल्यू किती आली होती बरं? -80 आली होती, बरोबर का? -80.81. Yes. आपल्याला कॉम्प्रेसिव्ह आहे हे माहिती आहे. तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय? काल आपण प्रोसिजर लिहिली होती. आर यू लिस्निंग? सर्वजण ऐकतायत? Yes, sir. Yes, sir. Unmute करून यस म्हणा सर्वांनी, म्हणजे मला खात्री पटेल. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. सो इवन इफ वी नो CD is a compressive force, okay, we'll consider its negative value during the calculations. But in free body diagram, we have to consider it to be away from the joint or tensile. ठीक आहे. हे वाक्य लिहूया आपण झाल्यानंतर. फ्री बॉडी डायग्राम झाल्यानंतर हे लिहायची आठवण करा. ओके. त्यामुळे CD आपण बाय प्रोसिजर अवे फ्रॉम जॉईंट घेतलाय. पण सबस्टिट्यूशन कसं असेल? निगेटिव्ह व्हॅल्यू. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. Then support reaction is acting upwards. Okay. What about DE? Towards the joint or away from the joint? कसं घ्यायचं आहे? Away from Away from the joint. Away from the joint. Okay. I think only 3 forces are acting. कुठला फोर्स आहे याच्याशिवाय? नाही. No, sir. Okay. So right here, this is point D. This is F. DC. आता D to C घेतलं, त्यामुळं नावामध्ये अकॉर्डिंगली आपण बदल केलाय. मग अशी C to D म्हणत होतो, बरोबर का? And this force is FD. FD. ओके. रिझॉल्व एक फोर्स करावा लागेल. तो कोणता आहे? FCD. CD म्हणा किंवा DC म्हणा. DC म्हणलेलं हे बेटर असेल, कारण आपण D चा अनालिसिस करतोय. ओके. वर्टिकल कंपोनेंट, पॉझिटिव्ह, हॉरिझॉन्टल कंपोनेंट, निगेटिव्ह. दिस इज ऍज पर द अझम्पशन. हा अँगल 60 आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इथं पुन्हा एकदा आपण नोट करूया. Write on in FBD of joint D, we assume FDC to be, कसं assume केलं? Tensile. Away from the point. Tensile म्हणजे काय? Away From joint. from D ना. D. Away from D as per the procedure. प्रोसिजर नुसार. हे लिहून का देतो लक्षात घ्या बाळांनो, कारण जेव्हा फायनल एक्झामच्या आधी आपण रिव्हिजन करतो तर त्याला ह्या गोष्टी कन्फ्युज करू शकतात. त्यामुळे आपण हे लिहून घेतोय. त्यामुळे एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळी तुम्ही इंडिपेंडेंटली प्रिपेअर करू शकता, म्हणून हे लिहून घेतो. मी नोट केलं असेल आतापर्यंत. ओके. तर लक्षात घ्या, प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय असतं, जे आपण हे नोट केलेल्या गोष्टी असतात त्याच महत्वाच्या. तर मग घेताय कसं आपण हे फ्री बॉडी डायग्राम मध्ये? टेन्साइल. But during the calculations, we have to substitute. काय substitute करायचं? F plus D ना, D to C. FDC
इक्वल टू FCD बरोबर ना? इक्वल Yes. टू मायनस 80.81 ना? Yes. So this is the most important sentence in the analysis of stresses. If you remember this, okay, the only thing remains is proper calculations. करता calculations आता? Yes, sir. Yes, sir. ठीक है. Sir, FDE is equal to 40.40 kilonewton. आन्सर लिहू द्या डायरेक्टली आता. तुम्हाला Yes, कॉन्फिडन्स sir. आलाय माझ्यामध्ये. Yes, sir. सबस्टिट्यूशन नको दाखवायला आता. नको. ओके. युजिंग तरी पण नुसतं वाक्य लिहितो, कारण काही लोक नित्य नियमाने बघून लिहिणार असतात. त्यांनी रिव्हिजन करायचं म्हटलं तर काहीतरी पाहिजे ना. युजिंग द कंडिशन समेशन एफएक्स. पहिल्यांदा कोणती वापरली? समेशन एफएक्स वापरली का समेशन एफवाय वापरली? Summation FX. तर एकच FX वापरलं. वापरायचं. Summation FX. इक्वल टू 0 व्ही समेशन एफएक्स इक्वल टू 0 वापरल्यानंतर कोणता फोर्स मिळाला? FDE. F. FDC. FDE मिळाला का नाही? Yes, एकच पाहिजे की काय? FD. काय सर एकच अननोन होतं असं असतंय काय? हा 40.405. 40 ना? हाँ सर. 40.405 5. 5 kilo Newton. kilonewton. It is which type of force? Missile. Tensile. 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 Okay. Now check whether we have obtained forces in all the members. Just check माझ्याकडे व्हॅल्यू समोर मी ठेवल्यात. फोर्स AB 80.82 मिळवलाय आपण. Yes. कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह साइन होतं त्याला, बरोबर आहे? Yes. B to C 57.72 निगेटिव्ह. CD minus 80.81. DE 40.406 पॉझिटिव्ह. बरोबर आहे? एक राहिलं की हो, AE राहिलाय. मिळालाय. AE सुरुवातीलाच मिळाला असेल ना? हो सर. AE 40.41 पॉझिटिव्ह. Yes. BE 84.63 पॉझिटिव्ह. 34. 34.63 पॉझिटिव्ह. CE 34.63 once again पॉझिटिव्ह. हे सर्वांचे सर्व 7 मेंबर मधले फोर्सेस मिळालेत आपल्याला. ओके, पॉइंट हे महत्वाचं आहे. राईट, कारण क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, सर्व फोर्सेस फाइंड आउट करा. द डिस्क्रिप्शन ऑफ फोर्सेस इन ऑल द मेंबर्स in tabular form. ठीक आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ फोर्स म्हणावं लागेल ना. काल काय म्हणलं होतं? नेम ऑफ फोर्स, त्याच्यानंतर मॅग्निट्यूड लिहिलं होतं का ना आपण? Yes. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मॅग्निट्यूड लिहिताना फक्त नंबर लिहायचा, त्याला प्लस मायनस लिहायचं नाही. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. आणि शेवटी लिहायचं नेचर ऑफ फोर्स. नेचर मध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर टेन्साइल म्हणायचं, आणि त्याचं साइन निगेटिव्ह असेल तर कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे. सिरियल नंबर 1 हे तुमचं तुम्ही कंप्लीट करू शकताय ना. एक सॅम्पल लिहितो मी. नेम ऑफ द फोर्स FAB, मॅग्निट्यूड 80.82. 80.82 हे मॅग्निट्यूड आहे, पण त्याचं साइन निगेटिव्ह होतं, त्यामुळे त्याला काय म्हणायला लागलं? नेचर ऑफ द फोर्स इज Compress.
कॉम्प्रेसिव्ह. मला वाटतं 1-2 मिनिटं द्यावी कम्प्लीट करायला, कारण पेंडिंग गोष्टी शक्यतो पूर्ण होत नाहीत आपल्या हातनं. बरोबर ना? म्हणजे माझ्या बाबतीत त्रास होतं. FBC मॅग्निट्यूड 57.72. बरोबर आहे का? 72. Yes. नेचर ऑफ फोर्स Wow. वन्स अगेन कॉम्प्रेसिव्ह. Compressive. Compressive. तिसरा फोर्स कुठला काढला तो? A. AE काढला. FAE सांगा मॅग्निट्यूड. 40.41. 40.41. 40.41. युनिट ला सर्वांच्या, सॉरी विसरलो मी. किलोमीटर युनिट ला. 40.41. This is also which type of force? AE. Tensile. Tensile. Okay. याच्यानंतर काय कॅल्क्युलेट केलं सांगा? CE. FCE. Okay. Magnitude 34 ना? 34.63. 34.63 kilonewton. Nature is tensile, I think. Compressive. CE चा? टेन्साईल येते. Tensile येते सर. हा, CE पॉझिटिव्ह आलं होतं ना? बघा बरं, चेक करा एकदा. हा सर टेन्साईल हा आहे. सर हा, CE tensile. पॉझिटिव्ह ना बाळांनो? हा सर. गडबड करू नका लिहिताना, कारण मार्क्सचे आहेत हा टेबल बघून मिळतात. कुठलं टेबल आणि कुठलं काय सगळं ऑनलाईन आहे म्हणा. CD. रुटीन थोडीशी बोलायची सवय लागली असते. FCD 80.81. 8.81. हा निगेटिव्ह होता ना का पॉझिटिव्ह होता? निगेटिव्ह. मीन्स कॉम्प्रेसिव्ह. 6th. Which force was obtained after that? रेकॉर्डिंग चालू आहे ना, तर एवढं सगळं शिकवून चालू आहे. After CD, which force was obtained? I think DE च्या आधी एक मिळालं की CE झालं, CD झालं, DE राहिलं ना आता. DE. एक कुठलं तर राहिलं की हो. सर RD. PE राहिलं का नाही? E राहिलंय. FBE. What was the magnitude? 34.63 34.63. kilonewton. Positive or negative? Positive. Tensile. Positive. Means tensile. 7th last one we calculated was FDE. Its Tensile. magnitude was magnitude D चं किती होतं? 40.40. 406 kilonewton. पॉझिटिव्ह होता ना? Tensile. Means tensile. अजून थोडस जर तुम्हाला सेफ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू राहायचं असेल तर कॉम्प्रेसिव्ह म्हणजे निगेटिव्ह. आणि टेन्साईल म्हणजे पॉझिटिव्ह. सॅम्पल 1-2 ठिकाणी लिहा. एका कॉम्प्रेसिव्हला RD आणि RAY RAX ना लिहायचं का? नाही, कारण आपण वरती जे सेंटेन्स लिहिलं ते वाचा ना. डिस्क्रिप्शन ऑफ फोर्सेस इन ऑल द मेंबर्स. मेंबर म्हणजे काय? तर जो रॉड आपण वेल्ड केलेला आहे 2 जॉईंट मध्ये, त्याच्यामधले फोर्सेस आपण डिस्क्राईब करतोय. ठीक आहे. जर समजा तुम्हाला सपोर्ट रिएक्शन लिहायचे असतील तर वरचं टायटल कसं लिहावं लागेल? डिस्क्रिप्शन ऑफ ऑल द फोर्सेस अँड सपोर्ट रिएक्शन्स असं म्हणावं लागेल वरती. ठीक आहे.
सपोर्ट रिएक्शन विचारलेलेच नाहीत आपल्याला, बरोबर ना? आपल्याला क्वेश्चनचं स्टेटमेंट वाचा, मॅग्नेट्यूड ऑफ फोर्सेस इन ऑल मेंबर विचारले, त्यामुळे आपण फक्त मेंबर मधले फोर्सेस लिहिलेत. ठीक आहे. येस सर. येस सर. हा, कारण सपोर्ट रिएक्शन हे कॅल्क्युलेट करावं लागतात, पण त्या ऍज अन आन्सर आपल्याला विचारलेले नाहीयेत. सर किती मार्क्सला येईल हे क्वेश्चन? तर खरं सांगू का खोटं सांगू, हा साधारण 6 मार्काला येतो क्वेश्चन, त्यामुळे वेळ जास्त खातो. हा सोपा आहे पण वेळ जास्त खातो. जर ट्रस्ट मोठा असेल तर 8 मार्काला पण येऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं की नेचर ऑफ क्वेश्चन पेपर जे आहे, सध्या टाइम टेबल आलाय आणि नेचर ऑफ क्वेश्चन पेपर जे आहे ते बघून सर्व गोष्टी ठरतील. बट ऍटलिस्ट वी हॅव अंडरस्टूड द मेथड. कारण मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टी परीक्षेसाठी करायची नसते, बरोबर आहे ना? येस सर. काही गोष्टी आपल्याला नॉलेज साठी पण करायच्या असतात. म्हणजे असं पण होऊ शकतं कदाचित की ह्याच्यावरती फक्त थिअरॉटिकलच क्वेश्चन पडतील, डोंट नो काय होईल, बरोबर ना? पण आपल्याला व्यवस्थित मेथड नुसार शिकलं पाहिजे. ओके. सो अपार्ट फ्रॉम वन मिस्टेक इन सबस्टिट्यूशन सकाळच्या लेक्चरचं, बाकी सर्व गोष्टी समजल्यात. ठीक आहे. येस सर. ओके, याचा स्नॅपशॉट घ्या, कंटिन्यू करूया आपण. वी आर स्टील हॅव्हिंग मे बी 20 मिनिट्स. एक प्रॉब्लेम आपण पटकन निम्मात्र सोडूया. स्नॅपशॉट घेतला? येस सर. ओके, विल कंटिन्यू. याच्या पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो फक्त मी तुम्हाला समोर पाहता, डोंट राईट एनिथिंग. याच्यामध्ये काय काय दिले बघा. हाऊ मेनी जॉईंट्स आर देअर? 5. ABCDE. येस. ओके. आणि मेंबर्स किती आहेत? तर ह्या चौकोनातले 5 आणि इकडचे 2 CD आणि CB 7 मेंबर आहेत. म्हणजे हा परफेक्ट ट्रस आहे. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? येस. परफेक्ट. ओके. देन हाऊ मेनी फोर्सेस आर अप्लाइड ऑन द ट्रस? 40 किलोन्यूटन. पॉइंट सी आणि पॉइंट डी ला 2 फोर्सेस अप्लाय केलेले आहेत, बरोबर आहे का? येस. पण आता हा प्रॉब्लेम मी का घेतला लक्षात घ्या. याच्यामध्ये आता रोलर सपोर्ट किंवा जो फिक्स सपोर्ट आहे असं काय दिलंय का? नाही. त्यामुळं इथं सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करणं हे थोडंसं टीडीएस टास्क आहे. येस ऑर नो? येस. Okay, but there are certain problems in which calculation of support reactions is not necessary. कारण आपल्याला स्टेटमेंट याचं काय आहे, पुन्हा एकदा मागासारखं स्टेटमेंट असेल, फाइंड आउट द फोर्सेस ऍक्टिंग इन ऑल मेंबर्स. ठीक आहे. हॅलो, येस सर. आपल्याला सर्व मेंबर्स मधले फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे. 15 मिनिटं आहेत म्हणून मी आधीच तुम्हाला याच्यामधलं लॉजिक सांगतोय. तर या प्रॉब्लेम मध्ये असं एक्सेप्शनल केस असू शकते. सपोर्ट रिएक्शन ऍट ए, सपोर्ट रिएक्शन ऍट ई. सपोज वी हॅव नॉट कॅल्क्युलेटेड, आपण ते काढले नाहीत असं ऍझ्युम करूया. ठीक आहे. मग आता तुम्ही जॉईंट सी चा अनालिसिस सुरुवात करा. कुठून तर सुरुवात करायला लागेल का नाही? येस. मग सुरुवात आपण कुठून करतो? जिथं ऍटलिस्ट एक नोन फोर्स आहे, बरोबर ना? आणि मॅक्सिमम Yes. अननोन किती पाहिजेत? 2 पाहिजेत. तर याच्यामध्ये बघा, कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन, दिस स्टेप कॅन बी स्किप्ड. ही रेअर व्हरायटी आहे, पण आपल्याला माहिती असावी. दुर्मिळ आहेत हे प्रॉब्लेम, पण माहिती असावे. आता सी चा अनालिसिस जर मी सुरू केलं तर डाऊनवर्ड फोर्स किती हो? 40. ठीक आहे. हा नोन फोर्स झाला, बरोबर आहे. नंतर अननोन जो आहे FCB, हा आपण बाय डिफॉल्ट कसा ऍझ्युम केला? टेन्साईल.
आणि FCD हा सुद्धा टेन्साईल अवे फ्रॉम सी. इथली सिच्युएशन काय मला सांगा आता. नोन फोर्स हाऊ मेनी 1 1, 40 kilonewton and unknown forces 2. 2. So we are having two equations, summation fx equal to 0, summation fy equal to 0. So two unknowns, two equations. Can we complete the analysis of joint C? Yes, sir. Of Yes, course, sir. yes. Okay. Then we move to the next joint. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व जॉइंटचा अनालिसिस कंप्लीट करू शकता. Is that clear? Yes. Yes. त्यामुळे याच्यामध्ये सपोर्ट रिएक्शन काढणं कंपल्सरी नाही. लिहून घ्या प्रॉब्लेम आणि सुरू करा कॅल्क्युलेशन. ट्राय करता तुम्ही. Yes, sir. ओके. शेवटी सगळे उत्तर मी तुम्हाला सांगतो. किंवा मीनवाईल जसं तुम्हाला लागेल तसं. Have you understood this variety? Yes, sir. Okay. So in some problems, even if we are not knowing the support reaction, we can analyze the joint. फक्त या कंडिशन मध्ये महत्त्वाचं काय असतं, तुम्हाला गिवन फोर्सेस हे जास्त असले पाहिजेत. Find out the magnitudes and the nature of forces in all the members of the given truss किंवा given frame पण म्हणतात. ट्राय करता ना तुम्ही. Yes, sir. ओके. राईट डाऊन. सो सी मधला अँगल 45 असेल ना. 60. नाही नाही नाही, पहा ना डावीकडे पहा की. गुड क्वेश्चन. अँगल ऍट सी किती असेल हो? डायमेन्शन्स पाहून सांगा मला. तर पहिल्यांदा हा ABDE हा रेक्टँगल कन्सिडर करा किंवा स्क्वेअर जो काय आहे तो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? 3 मीटर. व्हर्टिकल डिस्टन्स 3 मीटर. बरोबर ना? येस ऑर नो? Yes. म्हणजे हा अँगल ऍट ई किती झाला? 45. बरोबर ना? Yes, sir. मग इथं पण तसंच आहे. BD व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 3 आणि CD हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? 3. म्हणजे पुन्हा एकदा अँगल ऍट सी किती आला? 45 आला. ठीक आहे. आय विल गिव्ह यू सम टाइम. नाउ आय विल नॉट डिस्टर्ब यू. During last 2-3 minutes, I will only mention the answers. Is that fine? Yes, sir. Okay. बेटर मी याचा टेबलच लिहून काढतो तुमचं काम होईपर्यंत. इथे स्नॅपशॉट मिळाले की नंतर पीपीटी मध्ये टाकता येईल, नाही पुढच्या वर्षी वापरता येईल. पुढच्या वर्षी का बरं? 20 तारखेला सिलेबस संपवायचा आहे ना. सो मोस्टली जो सिलेबस रिवाइज झालेला आहे त्यानुसार आपल्याला 6 चॅप्टर शिकवावे लागतील. ठीक आहे. पुढच्या एका लेक्चर मध्ये मेथड ऑफ सेक्शन्स, एका म्हणजे 2 तासाच्या एका स्लॉट मध्ये आपण. उद्या आपलं लास्ट लेक्चर आहे, बरोबर आहे ना? Yes, sir. हा, तर उद्या आपण मेथड ऑफ सेक्शन्स कंप्लीट करून टाकूया. एक प्रॉब्लेम घेऊ. साधारण 1 तास वरती 15-20 मिनिट लागतील, कारण त्याच्यामध्ये अनालिसिस जास्त नसतं. फक्त 3 मेंबरचं इक्वेशन, 3 इक्वेशन 3 अननोन एवढंच असतं. त्यामुळे त्याला मेथड ऑफ सेक्शनला एवढा वेळ लागणार नाही. 3 इक्वेशन 3 अननोन एवढंच असतं त्याच्यामध्ये. तो प्रॉब्लेम संपून जातो सेक्शनचा. त्यामुळे तो कदाचित 1 तासात पण संपेल.
फार तर एखादा प्रॅक्टिस प्रॉब्लेम अजून अर्धा तास घेऊया उद्याच्याला, आणि उद्याच्याला हा चॅप्टर आपण संपवून टाकूया. बुधवारी आपण सेकंड सेक्शन डायनामिक्स चालू करूया. पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरूया. आर यू हॅपी विथ दिस फॉर्म्युला? Yes, sir. याच्यामध्ये बघा आपण सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला इक्वेशन्स, इक्विलिब्रियम कंडिशन्स सर्व गोष्टी माहिती होत्या, त्यामुळे याच्यामध्ये फारसं आपल्याला काय असं हे समजून घेण्याच्या दृष्टीने त्रास झाला नाही. तर आपण Sir, FBC, हॅलो FBC is equal to 56.5. हा सांगतो मी, टेबल रिराईट करतो, तुम्ही कंटिन्यू करा. तर आपण ह्या मेथड विषयी बोलतोय, ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये आपण सगळी थिअरी व्यवस्थित समजून घेतो शांतपणे, इमिडिएटली सगळे एमसीक्यूज कव्हर करतो, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण सॅम्पल न्यूमरिकल घेतोय. ओके, तर याच्या पुढचा जो चॅप्टर आहे हा याच्यापेक्षा इझी आहे, बिकॉज इट इज बेस्ड ऑन इक्वेशन्स ऑफ मोशन. V is equal to u plus at, s is equal to ut plus half at square, v square is equal to u square plus twice as. Okay, I believe we have been solving those equations of motion since 8th or 9th standard. बरोबर आहे का? न्यूटन्स लॉज वगैरे हे सगळं जे आहे आपण 8वी 9वी पासून शिकतोय का नाही? Yes, sir. त्यामुळे पुढचा चॅप्टर हा अतिशय सगळ्यात सोपा आहे सिलेबस मधला चॅप्टर. Now I'll write the answers for your confirmation. Serial number, name of member, magnitude, name of member म्हणा का name of force म्हणूया का नाही? मेंबरला कशाला मध्ये राजकारण होतोय? नेम ऑफ फोर्स, magnitude and nature. So the first force, ट्रस्ट मी तुम्हाला सांगितलं कुठूनही सुरुवात करता येते. माझ्याकडे जे उत्तर आहे त्याच्यामध्ये FAB सुरुवातीला कॅल्क्युलेट केलेलं आहे. FAB, its magnitude is 119.98 kilonewton. Nature is tensile. काही लोकांना वाटत असेल की हा टेबल लिहून घ्यायचा आहे, तसं नाही. हे सगळं तुम्ही सोडवायचं आहे, लक्षात आलं का? हॅलो. Yes, sir. काही लोक साधे भोळे असतात, त्यांना वाटतं एवढं टेबलच लिहून काढायचं आहे काय. तर हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे जे तुम्ही सोडवत आहात. मी तुम्हाला फक्त उत्तर सांगतोय कन्फर्मेशन साठी. FBC 56.56. एवढ्या 18 वर्षामध्ये खूप अनुभव आलेत. बऱ्याच वेळेला होमवर्क देताना मी उत्तर सांगायचो, स्टुडंट तेवढा प्रॉब्लेम लिहायचे, म्हणजे चेकिंग साठी उत्तर दिलं असेल तेवढंच लिहायचे, आणि नंतर चौकशी केल्यावर कळायचं की प्रॉब्लेम सोडवायचे म्हणजे नक्की काय कळतच नव्हतं काही लोकांना. सध्या तर ऑनलाईन मोड आहे, बरोबर आहे का, त्यामुळे अजून टेन्शन येतं. पण एक गोष्ट चांगली, टेन्शन असली की पॉझिटिव्ह साईन देतो ना आपण. येस ऑर नो? Yes, sir. त्यामुळे टेन्शन आलेलं चांगलं आहे. हा, FBC, FCD. FCD will come 39.99 kilonewton, and it will come to be compressive force. कुठले उत्तर कॅल्क्युलेट झालं का? मॅच होत आहेत ना? सर FCD 40 आलंय. ठीक आहे, मायनर व्हेरिएशन चालू शकते तेवढं.
FCD, then you'll get FDE. It will once again come 39.99 kilonewton. FDE will come to be compressive force. Fifth one, FEB, 113.12 kilonewton. It will come to be compressive force. Lastly, आज चौंडे सरांशी मी बोललो आणि सरांनी आपल्याला एक खूप चांगली गोष्ट सांगितली. सरांचा जो युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूचा सिलेबस आहे तो बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आहे आणि सर म्हणले की सर्वचे सर्व विद्यार्थी चांगले आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज चांगल्या आहेत. व्हॅल्यूज म्हणजे काय? नीतिमूल्य. त्यामुळे ते म्हणले तुम्हाला पाहिजे तेव्हा लेक्चर घेऊ शकता UHV ची. म्हणले सर ठीक आहे, मुलांचे व्हॅल्यू चांगले असतील तर आम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमचे लेक्चर वापरतो. सरांनी परवानगी दिलेली आहे. चालेल ना? Yes, sir. सर्वचे सर्व लेक्चर घेणं शक्य असं मी म्हणत नाही, कारण मी तुम्हाला माझी सिच्युएशन सांगितलं, तुम्ही ॲम्ब्युलन्सचे आवाज वगैरे ऐकले, बरोबर आहे का? पण ज्यावेळी मी इथं घरात असेल त्यावेळी लेक्चर घेईन तो. प्रवासात असताना काय शक्य नाही. FEB, then FBD. पुन्हा एकदा 39.99 किंवा 40 जे काय म्हणायचं ते म्हणा त्याला. It will come. It will be टेन्साइल फोर्स. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. मेजर काय फारशी कॅल्क्युलेशन नाही त्याच्यामध्ये. 3 फोर्सेसची व्हॅल्यू एकसारखी आली आहे, 39.99 किंवा 40, बरोबर आहे का? स्नॅपशॉट घ्या. नेक्स्ट लेक्चर हे M1 चं असेल. UT2 मध्ये क्वेश्चनचे डायग्राम्स दिसले नव्हते. कुणी रोल नंबर 1 होते का? Yes, sir. हा ठीक आहे, ते मार्क्स आता अपडेट करायचे मला. त्यानुसार दुसरं कोणाच काय प्रॉब्लेम नव्हता ना? सर ISC मध्ये का सेकंड? नाही नाही, आता चॅप्टर टेस्ट जी झाली होती त्याचं रिसेंट टेस्ट नाही. आतापर्यंत कोणी रिपोर्ट केला नव्हता, फक्त रोल नंबर 1 आणि त्यांनी मला स्नॅपशॉट पण पाठवले होते की म्हणजे जो गिव्हन डायग्राम आहे ते त्यांना विजिबल नव्हती. सर हा बोला. ती आपली 30 मार्काची ISC झालती ना, त्याच्यात ते 5 प्रॉब्लेम्स चुकलेले. हा ते अपडेट झाले की सगळ्यांचे? नाही सर, मला नाही आले अपडेटेड मार्क्स. नाही नाही, त्याचं काय झालं मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं ना बाळांनो, त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, जो क्वेश्चन पेपर होता गुगल फॉर्म मध्ये तयार केलेला, त्याच्यामध्ये मी काय केलं होतं की जेवढे एक लक्षात घ्या, ठीक आहे, सरसकट 5 मार्क वाढणार नाहीत प्रत्येकाचे. म्हणजे मला 25 आहेत 30 झाले, मला 22 आहेत 27 झाले असं होणार नाही. कारण करेक्शन मी कशी केली होती, ते जे पर्टिक्युलर 5 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये जे काय मी करेक्ट आन्सर म्हणून गुगल फॉर्म मध्ये सांगितले होते, तिथं मी करेक्शन काय केली की 4चे 4 ऑप्शन करेक्ट आहेत असं ट्रीट करा. लक्षात आलं का? आणि त्यानुसार ते मार्क्स अपडेट झाले होते. त्यामुळे जर तुमचे ते 5 क्वेश्चन सोडून इतर कुठले क्वेश्चन रॉंग असतील तर तेवढे प्रोपोर्शनेट मार्क तुमचे कमी येतील. अंडरस्टूड? त्या 5 क्वेश्चनला फुल मार्क मिळणार आहेत. काय म्हणतो लक्षात येते का? पुन्हा समजून घ्या. ते जे 5 क्वेश्चन होते त्यांना फुल मार्क्स मिळणार. इतर क्वेश्चन जर चुकले असतील तर त्यांचे मार्क डिडक्ट होणार. त्यामुळे जर तुम्हाला X मार्क मिळाले असतील आधी टेस्ट दिल्या तर X+5 हे कंपल्सरी होतील असं नाही. आणि जर बाय चान्स त्या 5 पैकी काही उत्तर तुम्ही क्लिक बरोबर केली असतील
समजतं काय बोलतोय? हा सर हा हा हा. त्यामुळे x+5 हे कंपल्सरी होणार नाही.